एसटी सदस्य मान, त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले परिसरातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, विविध पदाधिकारी, त्याचबरोबर महिमानगड गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ, सर्व ज्येष्ठ नागरिक, महिला बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र हो, खरं तर हा एक पंचायत समिती सदस्याच्या पंचायत समिती गणातील एक छोटासा कार्यक्रम आहे, परंतु त्या कार्यक्रमाची व्याप्ती आणि ज्या कामासाठी आपण कार्यक्रम घेतला हे जर पाहिलं तर आमदार तर सोडूनच द्या, पण खासदार निधीतून सुद्धा अशी कामं आपण कधी झालेली बघितली नव्हती, ते आपल्याला या निमित्तानं बघायला मिळत आहे. सुरुवातीला मी तसं पाहिलं तर आता सरपंचांनी आपल्या रांगड्या भाषेत तसेच विराज गांधींनी कामाचा आढावा घेतलेलाच आहे, परंतु सुसूत्रपणे मांडता येत नाही म्हणून ही जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. तर सुरुवातीला भाऊनी स्वखर्चातून तसेच विविध फंडातून केलेली कामं आणि प्रस्तावित कामं याचा थोडक्यात मी सुरुवातीला आढावा घेतो. माननीय भाऊंनी त्या महिमानगड गावासाठी स्वखर्चातून म्हणजे कुठलाही फंड न वापरता स्वतःच्या खर्चातून केलेल्या कामाचा सुरुवातीला मी आढावा घेतो. महिमानगड स्वागत कमान जे आता आपल्या महिमानगड स्टँडवर आता उभी केलेली आहे, अजून कलरचं काम बाकी आहे, परंतु ते झाल्यावर जमा आहे. महिमानगड एसटी स्टँड वरती एसटी पिकअप सेट देखभाल दुरुस्ती याचंही काम भाऊनी स्वतःच्या खर्चातून केलेलं आहे वैयक्तिक. महिमानगड गावातील पिण्याच्या पाण्याच्या जेवढ्या विहिरी आहेत त्या विहिरीतील गाळ काढण्याचं कामही भाऊनी स्वतःच्या खर्चातून केलेलं आहे. त्याचप्रमाणे महिमानगड गावातील अंतर्गत रस्त्यांचं मुर्मीकरण, मगनेआळे असेल, इकडे गायकवाड वस्ती असेल, ज्या ज्या ठिकाणी असेल त्या अंतर्गत रस्त्याचं मुर्मीकरण भाऊनी स्वखर्चातून केलेलं आहे. बाळोबा मंदिरा शेजारी एक विंधन विहीर म्हणजे हातपंप बसवलेला आहे, आपण ती विंधन विहीर बोर घेतलेली आहे. ग्रामपंचायत ते भवानी माता मंदिर हा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड हा प्रस्तावित आहे. तलाठी कार्यालय ते धांबे वस्ती मुर्मीकरण हेही भाऊंच्या स्वखर्चातून झालेलं काम आहे. न्यू इंग्लिश स्कूल महिमानगडला सरपंचाने आता सांगितल्याप्रमाणे रोज 50,000 रुपयाची देणगी ही गेल्याच वर्षी भाऊनी दिलेली आहे. आणि मला अभिमान वाटतो की परवा धर्मवीर जयंतीच्या कार्यक्रमाला आपण प्रमुख पाहुणे म्हणून भावना बोलवलं होतं. भाऊनी त्या ठिकाणी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं, आपण काय निधी तर जाहीर करायची का सांगा मला. मी त्याला सांगितलं, भाऊ आता सध्या आम्हाला गरज नाही, पण ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी मी तुम्हाला सांगेन. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यानंतर एक 8 दिवसानंतर भाऊंचा माझा फोन झाला. त्यावेळी भाऊनी सांगितलंय 10 लाख रुपयाची जरी गरज लागली तरी महिमानगड हायस्कूल साठी तिने स्वतःच्या खिशातून देणार. आणि याचा मला खरंच अभिमान वाटतो. त्या महिमानगड हायस्कूलशी नातं भाऊनी जोडलं. माझ्या घरातलं हायस्कूल, माझ्या घरातलं जे ज्युनियर कॉलेज, आणि त्याच्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही हे भाऊनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर एसटी स्टँड परिसरातील दुर्गादेवी मंदिरात उत्सव जो असतो त्यासाठीच असणारं लोखंडी पत्रा सेट तेही भाऊनी स्वखर्चातून दिलेलं आहे. आणि महिमानगड गावातील जुन्या चावडीचं बांधकामाला सुद्धा भरीव निधी भाऊनी आपल्या स्वतःच्या खर्चातून, म्हणजे एवढी कामं भाऊनी आपल्या वैयक्तिक खिशातून दिलेले आहे, ज्याचा कोणत्याही निधीचा याला आधार घेतलेला नाही. त्यानंतर जी त्यांच्या प्रयत्नातून परंतु मोठी कामं जी काही पूर्ण झालीत, काही प्रस्तावित आहेत, त्याची मी थोडीशी यादी आपल्याला सांगतो. दलित वस्ती सुधार योजनेतून 4 लाख रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीट रोड जो आपण माचीमध्ये आता ज्याचं उद्घाटन केलं तोही भाऊच्या प्रयत्नातून आपल्याला मिळाला. ते काम पूर्ण झालेलं आहे. 13व्या वित्त आयोगातून